आता आपण पुढचं पाहणार आहोत। आता काही एक सारणी दिलेली आहे मुलांना, ह्या सारणीमध्ये काही दशांश अपूर्णांकाचे लेखन व वाचन आपल्याला काय केलेले आहे, दाखवलेले आहेत आणि आपल्याला ते समजून घ्यायचे आहेत। तर आपण सारणी पाहूया। बघा, आता आपल्याला ही एक सारणी दिलेली आहे मुलांना, त्यामध्ये आपल्याला व्यवहारी अपूर्णांक दिलेला आहे, त्यानंतर दशक दिलेला आहे, एकक, दशांश, शतक असं आपल्याला काय दिले, स्थान दिलेले आहे। दशांश अपूर्णांक रूपात लेखन केलेलं आहे आणि त्याचं वाचन कसं करायचं ते सुद्धा आपल्याला इथे काय केलेलं आहे, दिलेलं आहे। आपण समजून घेऊया। आता बघा, व्यवहारी अपूर्णांक आपल्याला काय दिलेला आहे, 7.5/10 7.5/10। तर यामध्ये बघा, आता दशक स्थानी काहीच नाहीये, एकक स्थानी किती आहे मुलांनो, 7 आहे, दशांश स्थानी 5 आहे आणि दशांश अपूर्णांकामध्ये जर रूपामध्ये आपण लेखन केलं तर नक्कीच त्याचं काय आहे मुलांनो, 7.5 म्हणजे 7.5 असं त्याचं काय झालेलं आहे, वाचन आपण करणार आहोत। नक्कीच समजलं असेल। पुढचा अपूर्णांक पाहणार आहोत आपण, 7.5/100। बघा, 7.5/100 दिलेला आहे। आता दशकाच्या घरात काहीच नाहीये, एककाच्या जागी 7 आहे, दशांश चिन्हाच्या जागी 0 आहे आणि शतांशाच्या जागेवर काय आहे, 5 आहेत। तर बघा, दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करताना आपण काय लिहिलेलं आहे, 7.05। आपण याचं वाचन करतो, कशा पद्धतीने वाचन करतो, तर 7.05। आपण पुढचं पाहणार आहोत, 82 छेद किती आहे, 100 82/100। तर यामध्ये एककाच्या घरात 0 आहे, दशकाच्या घरात 8 आहे, शतांशच्या घरात 2 आहे। बघा, त्याच्यामुळेच याचं आपण अपूर्णांकामध्ये, दशांश अपूर्णांकामध्ये लेखन केलेलं आहे इथे 0.82 म्हणजेच 8-2 0.82 अशा पद्धतीचं हे काय आहे मुलांना, वाचन आपण करणार आहोत। पुढचं पाहणार आहोत आपण। बघा, 25.6/100। आता यामध्ये आपण पाहणार आहोत, दशकाच्या घरात आहे 2, एककाच्या घरात आहे 5, दशकाच्या घरात आहे 0 आणि शतांशच्या घरात आहे 6। तर नक्कीच याचं दशांश अपूर्णांकामध्ये लेखन करताना आपण 25.006 अशा पद्धतीने आपण ते काय करणार आहोत, लेखन करणार आहोत आणि ते अक्षरी मध्ये, वाचन मध्ये आपण पाहणार आहोत की 25.06 अशा पद्धतीची ही एक सारणी दिलेली आहे आणि आपण त्यामध्ये बघितलेलं आहे व्यवहारी अपूर्णांक कसे दिलेले आहेत, त्याचं दशक, एकक, दशांश आणि शतांश मध्ये कसं लिहिलेलं आहे आणि त्यानंतर त्याचं दशांश अपूर्णांक रूपामध्ये लेखन कशा पद्धतीने केलेलं आहे आणि त्याचं वाचन कशा पद्धतीने आपण करतो। तर नक्कीच तुम्हाला ही सारणी समजली असेल मुलांना। आपण पुढे जाणार आहोत, दशांश अपूर्णांकातील अंकांची स्थानिक किंमत आपल्याला काय करायची, समजून घ्यायची। तर बघा, पूर्णांक संख्यातील अंकांची स्थानिक किंमत आपण ठरवतो, त्याच पद्धतीने दशांश अपूर्णांकातील अंकांची स्थानिक किंमत आपल्याला काय करता येते, ठरवता येते। आता उदाहरणार्थ 73.82 या संख्येमध्ये 7 या अंकाची स्थानिक किंमत किती। आता बघा, 7 हा अंक दिलेला आहे, 7 गुणिले 10 बरोबर 70 आणि 3 या अंकाची स्थानिक किंमत आहे 3 गुणिले 1 म्हणजे 3। तसेच 8 या अंकाची स्थानिक किंमत आहे 8 गुणिले 1/10 म्हणजेच 8/10 म्हणजे 0.8 आणि 2 या अंकाची स्थानिक किंमत आहे 2 गुणिले 1/100 म्हणजे 2/100 आणि त्याचं उत्तर आहे 0.002। तर बघा, नक्कीच हे तुम्हाला समजलं असेल की 2 गुणिले 1 म्हणजे 2 इथे आलेले आहेत, बे एके बे आणि 2/100 इथे दिलेला आहे, म्हणजे 2/100 म्हणजेच काय, तर 0.002। तर मुलांना, ह्या अशा पद्धतीने या प्रत्येक अंकांची, या संख्येमधील दशांश अपूर्णांकाची आपण काय केलेली आहे, स्थानिक किंमत समजून घेतलेली आहे। हे उदाहरण तुम्हाला समजलं का, म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल मुलांना। परत एकदा मी हवं तर रिपीट करते की 73.82 या संख्येमध्ये 7 या अंकाची स्थानिक किंमत किती आहे, 7 गुणिले, बघा 7 गुणिले 10 म्हणजेच किती आहे, 70। 3 या अंकाची स्थानिक किंमत आहे 3 गुणिले 1 म्हणजेच 3। तसेच 8 या अंकाची स्थानिक किंमत आहे 8
गुणिले 1/10 म्हणजेच 8/10 आणि त्याचं आपण काय करतो 0.8 अशा पद्धतीमध्ये आपण लेखन करतो. 2 या अंकाची स्थानिक किंमत 2 गुणिले 1/100 म्हणजेच 2/100 आणि त्याचे लेखन दशांश चिन्हामध्ये आपण कसं करतो तर 0.002. तर अशा पद्धतीने आपण ह्या अंकांची दशांश अपूर्णांकांची काय केलेली आहे स्थानिक किंमत पाहिलेली आहे. आपण पुढे जाऊया. बघा अजून एक आपण दुसरं उदाहरण पाहणार आहोत. 210.86 या संख्येतील अंकांची स्थानिक किंमत आपल्याला काय करायची समजून घ्यायची. आता बघा इथे अंक दिलेले आहे, स्थान दिलेले आहे आणि स्थानिक किंमत दिलेली आहे. तर बघा आता हा चार्ट आपल्याला ही सारणी समजून घ्यायची आहे मुलांनो. आपण काय केलेलं आहे बघा इथे की अंक दिलेले आहेत. इथे आपल्याला जे अंक दिलेले आहेत त्या अंकांच्या रूपामध्ये आपण मांडून घ्यायचं आहे. अंक आपल्याला दिलेले आहेत 2 1 0 8 6 2 1 0 8 आणि 6. आता त्यानंतर त्याचे स्थान लक्षात घ्यायचे. बघा पहिले असतो शतक, दशक, एकक, एकक नंतर उजवीकडे दशांश आणि त्यानंतर शतांश असं स्थान आपण लिहिलेलं आहे. त्यानंतर आता स्थानिक किंमत बघायची आहे. शतक म्हणजे 2 शतक म्हणजे 200 होतात मुलांना, हे आपल्याला माहिती आहे. एक दशक म्हणजे 10 होतात मुलांना. दशकाच्या घरात 1 आहे म्हणजेच 10 आहेत. एककाच्या जागेवर 0 आहे. 0 म्हणजे काहीच नाही म्हणून 0 जसं तसं आपण लिहिलेलं आहे. आता दशांश म्हणजे काय की 8 गुणिले 1/10 म्हणजेच 0.8. हे इथे आपण दशांशची किंमत काढलेली आहे स्थानिक किंमत. त्यानंतर 8 ची दशांशची स्थानावरील स्थानिक किंमत आपण किती काढलेली आहे 0.8 आणि 6 या शतांश स्थानावरची स्थानिक किंमत आहे 6 गुणिले 1/10 म्हणजेच 0.6. ही काय आहे 6 ची स्थानिक किंमत आहे. नक्कीच तुम्हाला ह्या संख्येतील अंकांची स्थानिक किंमत समजली असेल की हे जे अंक दिलेले आहेत यामध्ये एकक, दशक आणि शतक हे आपल्याला माहिती आहे. मग इकडे काय असतं दशांश असतो आणि शतांश असतो. शून्याच्या म्हणजे दशांश चिन्हाच्या उजवीकडे दशांश चिन्ह असतं आणि त्याच्या दशांशच्याच बाजूला काय कुठलं स्थान असतं शतांश असतं. तर अशा पद्धतीने हे दुसरं उदाहरण आपण पाहिलेलं आहे. नक्कीच तुम्हाला हे उदाहरण समजलं असेल. आपण पुढचं उदाहरण पाहणार आहोत. आपण हे नक्कीच तुम्हाला समजलं. आता आपण पुढचं पाहणार आहोत मुलांना. बघा हे दुसरं उदाहरण आपण समजून घेतलं आहे. आपण पुढे पाहणार आहोत दशांश अपूर्णांकाचा उपयोग काय होतो. तर बघा एक मुलगा विचारतोय सर आता आपण 24.50 रुपये म्हणजेच 24 रुपये 50 पैसे कसे काय ते पाहू. 1 पैसा म्हणजे किती रुपये तो विचारतोय सरांना की 24 रुपये 50 पैसे म्हणजेच त्याचा उपयोग काय होतो. दशांश अपूर्णांकाचा उपयोग काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत. तर बघा 24 रुपये म्हणजे 50 पैसे. आता आपण 24 रुपये त्यापैकी 1 पैसा म्हणजे किती रुपये ते समजून घेणार आहोत. सौमित्र म्हणतो 100 पैसे बरोबर 1 रुपया. 1 पैसा बरोबर 1 शतांश म्हणजेच 0.01 रुपये. आता बघा सौमित्र म्हणतो 50 शतांश रुपया म्हणजेच 0.50 रुपया म्हणून 24.50 रुपये म्हणजेच 24 रुपये 50 पैसे. आता बघा सर म्हणतात जेव्हा एखाद्या राशीच्या मोठ्या एककाचे 10 किंवा 100 भाग करून लहान लहान एकक निश्चित केलेली असतात की एक राशी आहे तर त्या राशीचे लेखन दशमान पद्धतीने करणं फारच सोयीचं होतं. जसे की 100 पैसे बरोबर 1 रुपया तसंच 100 सेमी म्हणजेच 1 मीटर म्हणून 75 सेमी म्हणजेच 0.75 मीटर. बघा 100 सेमी बरोबर किती 1 मीटर आणि 75 सेमी म्हणजेच 0.75 मीटर. 10 मिलीमीटर म्हणजेच 1 सेंटीमीटर म्हणून 1 मिलीमीटर म्हणजे 0.1 सेंटीमीटर. 3 मिलीमीटर म्हणजे 0.3 सेंटीमीटर आणि 6.3 सेंटीमीटर म्हणजे 6 सेमी 3 मिमी म्हणजेच 6 सेंटीमीटर 3 मिलीमीटर. समजले तुम्हाला हे 6 मिलीमीटर म्हणजे काय आणि 1 मिमी म्हणजे काय मग ते कशा दशांश रूपामध्ये कसं लिहिलेलं आहे. आता आपण पुढची एक सारणी पाहणार आहोत मुलांना आणि ती सारणी आपण काय करणार आहोत समजून घेणार आहोत. आता बघा 100 पैसे बरोबर 1 रुपया. आपण बघितलं की 100 पैसे म्हणजे किती 1 रुपया
मग 100 सेंटीमीटर बरोबर 1 मीटर. 1 पैसा बरोबर 1/100 रुपये बरोबर 0.001 रुपये. 50 पैसे म्हणजे 50 छेद काय आहे 100 रुपये बरोबर 0.50 रुपये. त्यानंतर 75 पैसे बरोबर 75 छेद 100 रुपये म्हणजे 0.75 रुपये. त्यानंतर 100 सेंटीमीटर म्हणजेच 1 मीटर आणि 1 सेंटीमीटर बरोबर 1/100 मीटर म्हणजे 0.001 मीटर. 25 सेंटीमीटर म्हणजेच 25/100 मीटर म्हणजेच 0.25 मीटर. त्यानंतर 60 सेंटीमीटर बरोबर 60/100 मीटर आणि 0.60 मीटर म्हणजेच 0.6 मीटर. तर अशा पद्धतीची ही एक सारणी होती. या सारणीवरून तुम्हाला समजलं असेल की दशांश चिन्हामध्ये त्याचा अपूर्णांक कसा लिहिलेला आहे. 1 रुपया म्हणजे 100 पैसे, 5 रुपये म्हणजे 500 पैसे, मग 0.50 रुपये म्हणजे 0.05 रुपये म्हणजेच किती 50 रुपये. 0.07 रुपये म्हणजे 7 पैसे, 4.5 रुपये म्हणजे 4 रुपये 50 पैसे, मग 17.65 रुपये म्हणजे 17 रुपये 65 पैसे. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, 8 मीटर म्हणजे 800 सेंटीमीटर, 0.3 मीटर म्हणजे 30 सेंटीमीटर, 0.40 मीटर म्हणजे 40 सेंटीमीटर आणि 2.65 मीटर म्हणजे 2 मीटर 65 सेंटीमीटर आणि 14.9 मीटर म्हणजेच 14 मीटर 90 सेंटीमीटर. 14 काय आहे मीटर आहे आणि 90 हे काय आहे सेंटीमीटर आहेत. तर ही सारणी सुद्धा तुम्हाला समजली असेल की अगदी सोप्या पद्धतीने दिलेलं आहे. नक्कीच समजलंय तुम्हाला. आपण पुढे जाऊया. आता बघा अर्धा, पाव, पाऊण आणि सव्वा इत्यादीचे आपल्याला काय करायचंय दशांश अपूर्णांकामध्ये लेखन करायचंय की अर्धा म्हणजे काय, पाऊण म्हणजे काय, सव्वा म्हणजे काय. तर पाहूया. अर्धा याचे व्यावहारिक अपूर्णांकामध्ये लेखन 1/2 असे आपण करतो. या अपूर्णांकाचे लेखन दशांश पद्धतीमध्ये करण्यासाठी 1/2 चे छेद 10 असणाऱ्या सममूल्य अपूर्णांकात रूपांतर करावे लागेल. आपल्याला काय करायचंय 1/10 चे सममूल्य अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे. 1/2 बरोबर 1 गुणिले 5, 2 गुणिले 5 म्हणजेच 5 एके 5 आणि छेद काय दिले आहे 5 दुने 10. 1/2 चे दशांश अपूर्णांकात लेखन 5/10 किंवा 0.5 असे होते. आता लक्षात घ्या की अर्धा म्हणजेच 1/2 बरोबर 1 गुणिले 5 म्हणजेच 2 गुणिले 5 छेदस्थानी, मग 5 एके 5 आणि 5 दुने 10 म्हणजे 0.5 असं असेल. 1 दशांश म्हणजे 10 शतांश म्हणून 5/10 बरोबर 5 गुणिले 10 आणि 10 गुणिले 10 म्हणजे 100 येतात आणि 50/100 म्हणजेच त्यामुळे 1/2 बरोबर 1 गुणिले 50 आणि 2 गुणिले 50, 50 एके 50 आणि 50 दुने 100 म्हणजेच 0.5 म्हणून अर्धा याचे लेखन दशांश चिन्हामध्ये अपूर्णांकामध्ये आपण 0.5 म्हणजे 0.5 किंवा 0.50 असेही करता येते. अर्धा म्हणजे समजलं तुम्हाला काय असेल. अर्धाचं लेखन करताना मुलांना दशांश ह्याच्यामध्ये हा काय आहे अर्धा आहे. अशा 2 पद्धतीने सुद्धा आपण दशांश अपूर्णांकामध्ये काय करू शकतो त्याचं लेखन करू शकतो. आता आपण पाव आणि पाऊण याचे लेखन व्यवहारी अपूर्णांकामध्ये कसे आहे ते पाहणार आहोत. बघा व्यवहारी अपूर्णांकामध्ये पाऊण आणि पाव कसे लिहितात. 1/4 आणि 3/4 असे व्यवहारी अपूर्णांकामध्ये काय आहे असे आपण करतो हे माहितीये. याचे दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करूया आपण. 4 च्या पटीत 10 येत नाही म्हणून 1/4 आणि 3/4 याचे छेद 10 असणाऱ्या आपल्याला काय करायचे अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचे. करता येणार नाही त्याचे, पण 4 गुणिले 25 म्हणजे 100 म्हणून छेद 100 करता येईल. म्हणून पाव बरोबर 1/4 बरोबर 1 गुणिले 25 आणि 4 गुणिले 25 म्हणजे छेद आपल्याला काय येणार आहे 100 येणार आहे. 25/100 म्हणजे 0.25 आणि पाऊण म्हणजे 3/4 बरोबर 3 गुणिले 25 आणि 4 गुणिले 25
म्हणजेच 25 त्रिक 75 आणि 25 चौक 100 म्हणजे 0.75 अशा पद्धतीचं आपल्याला काय मिळणार आहे, उत्तर मिळणार आहे. त्याचप्रमाणे सव्वा बघायचं आपल्याला. आता सव्वा म्हणजे 1.1/4 इथे 1 पूर्णांक आहे म्हणून त्याला तसेच लिहून 1/4 याचे छेद 10 असणाऱ्या अपूर्णांकामध्ये रूपांतर करता येणार नाही, म्हणून छेद 100 करता येईल. आता परत आपल्याला छेद 100 करायचा आहे. 1/4 बरोबर 1 गुणिले 25 आणि 4 गुणिले 25. 25 एके 25 आणि 25 छेद 100 म्हणजे 0.25. म्हणून एकक स्थानी दिलेली पूर्णांक संख्याला लिहून नंतर दशांश अपूर्णांकामध्ये संख्या लिहायची म्हणजेच 1.25 अशा पद्धतीने ती संख्या काय होते, लिहिली जाते. त्याला सव्वा असे म्हणतात. आता बघा आपण दीड पाहणार आहोत. दीड म्हणजेच काय की 1.1/2. इथे पण 1 पूर्णांक संख्येला तसेच लिहून 1/2/10 असणाऱ्या सममूल्य अपूर्णांकात रूपांतर करूया. आता 1/2 बरोबर 1 गुणिले 5 आणि 2 गुणिले 5. 1/10 करायचे आहेत आपल्याला म्हणून 5 एके 5 आणि 5 दुने 10. म्हणून 1/2 दशांश अपूर्णांकात लेखन 0.5 असे करता येईल. तर बघा म्हणून 1.1/2 दशांश अपूर्णांकात लेखन 1.05 असे करता येईल. म्हणजेच 1.1/2 दीड म्हणजेच कसं त्याचं लेखन अशा पद्धतीने आपण पाहिलेलं आहे. आपण 1.2 आता पाहूया 1.2 कसं. तर 1.3/4 1 पूर्णांक तसंच लिहायचं आहे. 3/4 याचे छेद आपल्याला 100 करायचे आहेत म्हणजे 4 गुणिले 25 आपल्याला 100 करायचे आहेत. आपण खाली 25 ने गुणलं म्हणून आपण वरती ह्या अंशाला 25 ने गुणणार आहेत आणि 3 गुणिले 25 आणि 4 गुणिले 25 म्हणजे 75/100 बरोबर 0.75. म्हणून 1/3/4 म्हणजे 1.3/4 चे दशांश अपूर्णांकामध्ये लेखन 1.75 असे करता येते असे होते. नक्कीच तुम्हाला समजलं असेल मुलांना. चौथा आपण पाहणार आहोत 17.5. आता बघा 17.5 17.1/2. तर इथे 17 हा पूर्णांक आहे तो तसाच लिहायचा आहे आपल्याला आणि 1/2 चं आपल्याला काय करायचंय मुलांना, सममूल्य अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं. आपल्याला छेद 10 करायचं आहे म्हणून 1/2 बरोबर 1 गुणिले 5 आणि 2 गुणिले 5 म्हणजेच 5 एके 5 आणि 5 दुने 10 म्हणजे 5/10 म्हणजे 0.5 0.05 म्हणजे 17.1/2 चे दशांश अपूर्णांकामध्ये लेखन 17.5 असे करता येईल. तर नक्कीच तुम्हाला समजलं असेल की 17.5 कसे लिहितात, सव्वा कसे असतात, दीड कसे असतात, अर्धा कसा असतो. तर या ज्या संकल्पना होत्या त्या आपण काय केलेल्या आहे, समजून घेतलेल्या आहे मुलांनो. बघा मुलांनो आता आपल्याला दशांश अपूर्णांकाची बेरीज समजून घ्यायची आहे. बघा इथे दिलेला आहे. एक मुलगा विचारतोय सर समजा एका पेन्सिलची किंमत 2.5 रुपये आणि एका पेनाची किंमत किती आहे, 4.5 रुपये आहे. बघा 4.5 रुपये आहे तर त्याची एकूण किंमत किती. आपल्याला एका पेन्सिलची किंमत दिलेली आहे किती तर 2.5 रुपये. बघा 2.5 रुपये आणि एक पेन घेतलेला आहे आणि त्या पेनाची किंमत दिलेली आहे 4.5 रुपये. तर यांची एकूण किंमत किती होईल. तर बघा इथे आपल्याला पेन्सिलची किंमत किती दिली आहे 2.5 रुपये, पेनाची किंमत 4.5 रुपये. समजा सरांनी प्रश्न विचारलेला आहे तर आता सौमित्र उत्तर देते मुलांनो की 2.5 रुपये म्हणजे 2 आणि अर्धा रुपया, 4.5 रुपये म्हणजे 4 आणि अर्धा रुपया. बघा 2 आणि अर्धा रुपया म्हणजे 2 रुपये 50 पैसे, 2 रुपये आणि 50 पैसे. मग इथे आपण जर बघितलं की हे 2 आणि हे 2 4 झाले मुलांनो. 2 अधिक 2 अधिक 2 म्हणजेच 2 आणि 2 4 झाले. 4 आणि 2 6 रुपये आपले काय झालेले आहेत आणि 50 पैसे आणि 50 पैसे म्हणजेच किती 1 रुपया झालेला आहे. 100 पैसे बरोबर 50 अधिक 50 म्हणजेच किती झालेले आहे 100 पैसे. तर 100 पैसे म्हणजेच किती 1 रुपया. नक्कीच म्हणून दोन्ही वस्तूंचे मिळून किती झालेले आहे 7 रुपये आपलं उत्तर आलेलं आहे मुलांनो. आपण काय केलेली आहे बेरीज केलेली आहे. आता आपण पाहूया 6 रुपये अधिक 1 रुपया म्हणजे 7 रुपये. तसं म्हणजे बरोबर. आता हीच बेरीज दशांश पद्धतीत कशी केली आहे. आता ही बेरीज आपण साध्या पद्धतीने बघितली. आपल्याला आता ती दशांश अपूर्णांकाची बेरीज काय करायची समजून घ्यायची आहे.
हे पहा, शतांश स्थानाच्या शून्याची बेरीज 0 आली. बघा आता इथे 0.5 अधिक 0.5 म्हणजेच 5/10 अधिक 5/10. 5 अधिक 5 छेद आपण एकदाच लिहिलेला आहे. 5 आणि 5 म्हणजे 10 झालेले आहेत. 10/10 म्हणजेच 1/1 म्हणजेच 1 आलेला आहे मुलांना उत्तर. आता बघा, हा 1 हातचा म्हणून एकक स्थानात नेला. बेरजेत दशांश स्थानी काही नाही म्हणून त्या स्थानी 0 लिहिले. आता बघा 2.50 आणि 4.50 यांची आपण बेरीज केली. 2 आणि 2 किती झाले मुलांना? 0 आणि 0 0 झालेला आहे. 5 आणि 5 10 झाले. 10चा आपण इथे 0 लिहिलेला आहे. 1 त्या हातचा घेतलेला आहे. 2 आणि 4 मुलांना 6 होतात. 6 आणि वरचा हातचा मिळवला तर 7 होतात मुलांना. बघा अशा पद्धतीने आपल्याला ही बेरीज दशांश अपूर्णांकाची आपण काय केलेली आहे, तर एकक स्थानातील 2 अधिक 4 म्हणजे 6 अधिक हातचा 1 मिळवला तर 7 म्हणून 2.50 रुपये अधिक 4.50 रुपये यांची बेरीज 7 रुपये झालेली आहे. बघा 7 उत्तर आलेलं आहे. अगदी सोप्या पद्धतीने आपण केलेलं आहे, समजून घेतलेलं आहे. नक्कीच तुम्हाला समजलं असेल. आता पुढचं उदाहरण पाहणार आहोत आपण. पूर्णांक संख्या लेखनासाठी आपण दशमान पद्धत वापरतो. तीच पद्धत विस्तारून दशांश अपूर्णांक लिहितो. बघा पूर्णांक संख्येसाठी आपण काय करतो, दशमान पद्धती वापरतो आणि तीच पद्धत विस्तारून दशांश अपूर्णांकामध्ये लिहितो. म्हणून आपण पूर्णांकांची बेरीज जशी करतो अगदी तशीच दशांश अपूर्णांकाची सुद्धा बेरीज आपल्याला करता येते. अशाच पद्धतीने आपण ती बेरीज करतो. आता अजून एक उदाहरण पाहणार आहोत आपण. 3.7 आणि 12.2 यांची बेरीज आपण पाहणार आहोत मुलांनो. बघा 3.7 आहे तर बघा मुलांनो 7 आणि 2 किती होतात मुलांनो? 8 9 म्हणजेच 9 इथे लिहिलेले आहे. 3 आणि 2 यांची बेरीज केली तर 5 होते मुलांनो आणि 1 जशास तसे लिहिलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर काय आलेलं आहे? 15.9 हे उत्तर आपल्याला इथे मिळालेलं आहे. अगदी सोप्या पद्धतीची बेरीज आहे. पुढचं आपण दुसरं उदाहरण पाहणार आहोत. 7.8 अधिक 5.5. आता नक्कीच तुम्हाला कळालं असेल की 8 आणि 5 म्हणजे 13 झालेले आहेत मुलांनो. 3 चे 3 इथे आपण लिहिलेले आहे. 1 इथे हातचा घेतलेला आहे. 6 आणि 5 11 झालेले आहेत. वरचा 1 आपण हातचा मिळवला तर 12 होतात आणि अशा पद्धतीने 12.3 हे उत्तर आपल्या इथे मिळालेलं आहे. तिसरं उदाहरण पाहणार आहोत आपण. 16.9 अधिक 7.5. तर बघा याचं उत्तर मुलांनो 9 आणि 5 14 होतात. 1404 इथे लिहिलेले आहेत. इथे हातचा 1 दिलेला आहे. 6 आणि 1 7 होतात मुलांनो. 7 आणि 7 14. 14चा 1 इथे 4 इथे लिहिला आहे. हातचा 1 इथे लिहिला. 1 आणि 1 2 म्हणजे 24.4 हे याचं उत्तर अगदी बरोबर आहे. पुढचं पाहणार आहोत आपण. ही तिन्ही उदाहरणं पाहिले. पहिल्या बेरजेत हातचा आलेला नाही. दुसऱ्या व तिसऱ्या बेरजेत काय केलेलं आहे? हातचा आलेला आहे. आपण हे तिन्ही उदाहरणं बघितले, सोडवून बघितले तर याच्यामध्ये 2 गणितांमध्ये हातचे होते. हातच्याची गणित होती. पण पहिल्या गणितामध्ये हातचा होता का? नाही. मग पूर्णांकाची बेरीज करताना आपण एककात एकक आधी मिळवतो. तसंच इथे आधी दशकात दशक मिळवायचा आहे. म्हणजे इथे तसंच केलंय ना आपण. ज्या पद्धतीने पूर्णांकाची बेरीज शिकलो होतो त्याच पद्धतीने दशांश पूर्णांकाची बेरीज आपल्याला इथे करता आली. तर नक्कीच तुम्हाला हे गणित समजली मुलांनो की कशा पद्धतीने ही उदाहरणे सोडवली. बघा दुसऱ्या उदाहरणामध्ये दशांश स्थानच्या अंकाची बेरीज 13 आली. जसं आपण बघितलं की 8 आणि 5 13 झाले. मग 13 दशांश म्हणजे 10 दशांश अधिक 3 दशांश म्हणजे 1 एकक अधिक 3 दशांश. म्हणून आपण काय केलं? 3 दशांश स्थानात लिहिलं आणि 1 काय केला? इथे एककाच्या स्थानात लिहिलं आणि एककाच्या स्थानात लिहिल्यानंतर बघा सौमित्र म्हणतो म्हणून बेरजेत दशांश स्थानात 3 हा अंक राहिला आणि 1 हा एककाच्या हातचा म्हणून इथे घेतला. म्हणजेच 6 आणि 5 किती झाले? 12 आणि वरचा हातचा 1 आपण मिळवला तर किती झाले मुलांनो? 13. तर अगदी बरोबर. पूर्णांकाची बेरीज करताना दिलेल्या संख्येतील अंक जसे आपण त्यांची स्थान लक्षात घेऊन एकाखाली 1 लिहितो तसं आपल्याला हे काय करायचे? स्थान लिहायचे आहेत. त्यांचे स्थान इथेही लिहायचे. संख्या लिहिताना आणि त्यांच्या बेरजेतही दशांश चिन्ह एकाखाली 1 आलं पाहिजे. इथे बघा एकाखाली 1 आहे का? नाहीये.
पण आपल्याला काय करायचं, ती संख्या लिहिताना ती संख्या सुद्धा आणि दशांश चिन्ह सुद्धा एका खाली एक लिहायचे आहेत. आता आपण अजून काही बेरजांची उदाहरणं पाहणार आहोत. खालील बेरजा अभ्यासा. आता बघा 7.09 अधिक 54.93 यांची बेरीज करा. आता आपण पाहूया याचं उदाहरण. आता बघा 7.009 हे जे गणित आहे त्यामध्ये आपल्याला 54.93 मिळवायचे आहे. तर 9 च्या खाली आपण बरोबर 3 घेतलेले आहे, 0 च्या खाली 9 घेतलेले आहे, दशांश चिन्ह आहे तसे लिहिलेले आहे, 7 आणि 4 त्यांच्या बरोबर खाली लिहिलेला आहे आणि 5 हा एकटा लिहिलेला आहे. बरोबर. मग 9 आणि 3 किती होतात मुलांना? 12 होतात. तर 12चे 2 आपण इथे लिहिलेले आहे, 1 इथे लिहिलेला आहे. 1 आणि 0 म्हणजेच 10 होतात मुलांना. तर 0 आणि 9 म्हणजे 9 आणि हा वरचा 1 हातचा आपण मिळवला तर किती झाले? 10 झाले. इथे 0 आपण तसंच लिहिलेला आहे, 1 इथे लिहिलेला आहे. 7 आणि 4 मुलांना किती होतात? 11 होतात. 11 मध्ये हा वरचा 1 हातचा मिळवला तर नक्कीच 12 होतात. आणि 12चे 2 आपण तसेच लिहून 1 इथे लिहिलेला आहे. 5 आणि 1 म्हणजेच 6 झालेला आहे मुलांना. अशा पद्धतीने आणि 0 दशांश चिन्ह जे जसं आहे त्याच पद्धतीने लिहिलेलं आहे. म्हणजेच आपलं उत्तर आलेलं आहे 62.002. तर बघा दशांश स्थानी काहीच राहिलेलं नाहीये म्हणून तिथे आपण काय लिहिलं? 0 लिहिलं. याप्रमाणे ही बेरीज काय झालेली आहे? पूर्ण झालेली आहे.